गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळचे 8 वाजलेत. आज आपण सुट्टी टाकलेली होती आणि आपण आज थोडंसं बाहेर चाललो आहोत. मस्त पाऊस वगैरे चालू आहे. सो बोललो आपण एक थोडंसं असंच पावसात एक राऊंड मारून वगैरे येऊयात. कुठे काही स्पॉट वगैरे आपल्याला भेटत आहेत का, सो असं एक एक्सप्लोरे करून येऊयात थोडंसं आपण रोड वगैरे, आणि जाऊन बघूयात बाहेर कसं काय आहे, वातावरण वगैरे आहे कसं काय आहे ते. तर आज तेच ठरवलं होतं थोडंसं, त्याच्यामुळे मी सुट्टी पण टाकलेली. तर आता आपण सकाळी 8 वाजलेले आहेत, मी आता निघणार आहे. तर निघता निघता बोलू आपण शूट पण करूया स्टार्ट. तर आता मी रेडी तर झालेलो आहे पूर्णपणे, अंघोळ वगैरे मी केले, फ्रेश वगैरे झालं आणि रेडी तर झालेलं आहे. तर आता फक्त आपल्याला निघायची देरी आहे. तर आता आपण निघूयात आजचा आणि व्हिडिओ इथून स्टार्ट करूया. सो आता आपण निघूयात आणि थोडंसं मुरबाड साईडला पण जाऊयात, त्या साईडला बघूयात काय काय आहे कसं आहे ते. आणि पाऊस पण आहे तर बोललं थोडंसं गाडी वगैरे टू व्हीलर वगैरे चालून बघूयात, मजा येईल पावसात भिजायला पण. तर आता आपण निघूयात पटकन पटकन आणि बघूयात पुढे कसं काय आहे ते आणि काय होतं आहे ते. तर चला आपण स्टार्ट करूया. हा समोरचा व्ह्यू आहे तो तुम्ही बघू शकता. तसा अमेझिंग व्ह्यू झालेला आहे पावसामुळे. रोड मस्त भिजलेले आहेत, वातावरण थंड झालं आहे, ढग मस्त आलेले आहेत आणि सर्वीकडे ग्रीनरी ग्रीनरी. तो आता व्ह्यू आहे तो बघण्यासाठी एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. कारण की हे भागदडी बोलतात ना, त्याच्या लाईफमधून थोडासा रिलॅक्सेशन देणारा हा जो नेचरचा व्ह्यू असतो तो एन्जॉय करणं कुठेतरी खूप गरजेचं आहे. कारण की शहरी लाईफमधून रिलॅक्सेशन भेटत नाही, म्हणून आपल्याला नेचरमध्ये कुठे ना कुठे यावं लागतं. आणि हा जो व्ह्यू तुम्ही बघू शकता, हा मुरबाड हायवे आहे. कसला मस्त व्ह्यू दिसतोय जो आपण आज कव्हर करतो आणि आपण चाललेलो आहोत पुढे पुढे. तर चला आपण निघूयात. सो मित्रांनो बघू शकता, रस्त्यातून आपण इकडनं येत होतो. येता येता आपल्याला एक छान असं स्पॉट दिसलेला आहे. हा वाला बघू शकता किती छान असं छोटासा बंधारा टाईप बांधलेला आहे. तिथून पाणी मस्त येतं आहे. बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला खाली उतरायला जागा नाही आहे. या साईडला पूर्ण त्यांनी रस्त्याचं काम केलं, उंच केलं. त्याच्यामुळे आता पहिले जागा होती ते उतरायला, पण आता उतरायला इथे जागा वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे आपण खाली तर उतरू शकत नाही आहे. बट बघू किती छान प्रकारे इथे छोटासा ओढा तयार झालेला आणि ह्या साईडने इकडनं असं उतरायला जागा होती. बट ते पाय फिसलणार वगैरे, त्याच्यामुळे आपण खाली जाणार नाही आहे. आणि बघू एकदम मस्त असं छोटासा असा आणि प्रायव्हेट स्पॉट आपल्याला इथे दिसलेला आहे. बघू शकता इथे पाणी वगैरे किती छान येत आहे. छोटा बंधारा काइंड ऑफ इथं बांधलेला आहे आणि तिथून मस्त पाणी येतं. तिकडे येऊ शकता तुम्ही. प्रायव्हेट एक प्रकारे तुमचा प्रायव्हेट स्पॉट तुम्हाला इथे भेटेल, जे खूप छान असं वाटतं. आणि हे पूर्ण जंगल आहे. हा लोकेशन आहे पोटगावचं रान आहे. हा पोटगावच्या रानामध्ये हे लोकेशन आहे. हे तुम्हाला मी दाखवतो पोटगावचं रान पूर्ण. आणि हा रोड आहे तो कल्याणला जातो आणि तिकडनं आपल्याला सरळ सरळ यायचं असतं. आणि इथे हे पोटगावच्या रानामध्ये तुम्हाला ह्या साईडला इथे भेटेल. टुवर्ड्स मुरबाडला जाणारा जो रोड आहे तिथे हा आहे. आणि ह्या साईडला इकडे तुम्ही बघू शकता, इथे मुरबाडला जाणारा हा जो रोड आहे तो आहे. आणि हा पूर्ण पोटगावचा रान आहे छान असं. आणि ह्या साईडने आपण आय थिंक सो जाऊ शकतो आतमध्ये थोडंसं, बट आपण रिस्क नको घ्यायला, आपल्याला पुढे जायचं. त्याच्यामुळे आपण इथेच थांबूयात आणि इथूनच तुम्हाला मी दाखवतो, शो करतोय. बघा रोड बघू शकता. इथे पाऊस थोडासा कमी आहे, बट रोड तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. आणि हे बघा रायडर्स येत आहे. तर हे सर्व माळशेज घाटावरून येत आहेत रिटर्न. सकाळी सकाळी माळशेज घाटला गेले असतील रायडिंगसाठी आणि ते आता रिटर्न येत आहेत. आणि हा रोड आहे माळशेज घाटासाठी. आपण मुरबाड क्रॉस केलेला आहे आणि आता पुढे चाललो आपण. मुरबाडपर्यंत पाऊस होता थोडाफार जोरात. आता इकडे मुरबाड क्रॉस केला आपण तर इकडे पाऊस थोडा कमी आहे, इकडे जास्त नाही आहे. मित्रांनो येता येता आपण इकडे थोडंसं पुढे आलो इकडनं. आणि ह्या साईडला बघू शकता छान व्ह्यू आपल्याला भेटलेला आहे. रिव्हर आहे, रिव्हरवरून पाणी क्रॉस होतं आहे. बंधारा टाईप असे ते पण आहे आणि तिथं मधोमध मंदिर आहे छान. सो हा एक आपल्याला छान लोकेशन आता येतं आहे, तर आपल्याला एक्सप्लोअर करता आला आहे, भेटला आहे, जो की मुरबाड रोडच्या इकडे आहे. आणि ह्या साईडला इकडे नदी आणि आपण ब्रिजवर आहोत आता.
आणि पूर्णपणे त्या साईडने तुम्ही पाहू शकता इकडे पाणी येतं आहे, ओढ्याचं पाणी वगैरे येतं आहे. आणि इकडनं आता पाऊस आलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही किती छान असा व्ह्यू आहे. मधोमध मंदिर आहे पाण्याच्या. आणि तिथून त्याच्या चारही साईडने पाणी आहे. वरून एक रस्ता केलेला आहे त्याचा. आणि इकडनं पाणी येतं आहे. खूप छान अमेझिंग व्ह्यू आहे. आणि आता पाऊस येतोय पूर्ण. हे असे आपण छोटे छोटे स्पॉट्स आपण आता आज कवर करतो आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हे कसे वाटत आहेत ते सांगा. आणि अजून अजून पुढे भेटले आपल्याला काही तर आपण ते पण आता तुम्हाला मी दाखवतो. तर आपण आता पुढे जाऊयात चला. लुक मित्रांनो, हा शेत आहे. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता कसला अमेझिंग व्ह्यू आहे. चारही साईडला एकदम अमेझिंग असा व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे इवन समोरही बघू शकता ढग एवढे आलेले आहेत की जो समोरचा घाट आहे, जी सह्याद्रीची लाईन आहे ती दिसायचंही नाही आहे. पुन्हा ती ढगांच्या आतमध्ये गाडली गेलेली आहे, झाकली गेलेली आहे. आणि जो अमेझिंग व्ह्यू आहे तो बघू शकता तुम्ही. खरंच खूप खूप सुखदायक असा हा व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला क्लाउड वगैरे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. आता आपण जाऊयात अजून थोडं पुढे आणि बघूयात. सो मित्रांनो, आपण घरी आलो आहोत. मी फ्रेश वगैरे झालो, लवकरच घरी आलो मी. फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं, आंघोळ वगैरे करून नंतर जेवण वगैरे केलं. बट आपला व्हिडिओचा एंडिंग बनवायचं राहिलं होतं. सो ते आम्ही व्हिडिओ आता मला आठवण आलं की आपला व्हिडिओ पण बनवणं पेंडिंग आहे. ते मी शूट करायला घेतलं. सो आजचा दिवस आपला ओव्हरऑल एकदम मस्त गेला. आपण चांगले 1-2 स्पॉटही कवर केले जे ॲक्च्युअलमध्ये मुरबाड रोडला आहेत. लोकं खूप जण माळशेत घाटला वगैरे जातात, तिकडे खूप गर्दी करतात. बट त्यापेक्षाही रस्त्यामध्ये चांगले अजून 1-2 स्पॉट आपण कवर केले आजच्या व्हिडिओमध्ये, जे तुम्ही बघितले. जे ॲक्च्युअलमध्ये प्रायव्हेट स्पॉट आहेत आणि तिथं तुम्ही बेसिकली फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जाऊ शकता, जिथे कोणाची गर्दी नसेल, काही नसेल. सो असे आपण 1-2 स्पॉट कवर केले आजच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच चॅनलसोबत बनून राहा. थँक्यू सो मच आणि गुड नाईट आणि बाय बाय. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया.